विश्रांतीनंतर स्वागत। एक मोठी बातमी अंबरनाथमधून पाहूया। अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करण्याबाबत अधिकृत पत्र समोर आलेलं आहे आणि गटनेते अभिजित करंजुलेंनी अंबरनाथ विकास आघाडीचं हे पत्र दिलेलं आहे। या आघाडीला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता देखील दिलेली आहे। हे मान्यतेचं पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। यामध्ये काँग्रेसनं 12 नगरसेवकांना निलंबित केलंय। हे 12 निलंबित नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे आता अंबरनाथमध्ये समीकरणच बदललंय। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अजित, आपण पाहतोय अंबरनाथमध्ये पूर्णपणे आता समीकरणच बदललेलं आहे। एक नवीन आघाडी तिथे स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्याचं पत्र आपल्या हाती लागलेलं आहे। नेमकं काय त्या पत्रातले तपशील? पत्रामध्ये आपण जर पाहिलं तर जिल्हाधिकाऱ्यांचं हे मान्यतेचं पत्र आहे। त्याच्यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर काही पक्ष आहेत, त्यांची अंबरनाथ विकास आघाडी म्हणून आम्ही बहुमताने सत्ता स्थापन करण्याकरता दावा करतोय। ते पत्र दिल्यानंतर 32 नगरसेवकांचं त्यांना बहुमत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यतेचं पत्र दिलेलं आहे आणि त्यानुसार तिथं अंबरनाथमध्ये सत्ता स्थापन करण्यात आली। पण या सर्व याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे की भाजपने काँग्रेससोबत जुळवणी कशी केली, हात जुळवणी कशी केली, हे विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याला हे उत्तर आहे की ज्या पद्धतीनं भाजपनं काँग्रेसला सोबत घेतले आणि अनेक लोकांचे म्हणत होते की त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता आणि त्या पाठिंब्यावरती आम्ही पुढे निवडणूक लढलो होतो आणि त्यानंतर पुढे आमची अलायन्स होती म्हणून आम्ही सत्तेमध्ये एकत्र आलो। पण मुळात अभिजित करंजुले यांचं जे पत्र आहे ते जर आपण म्हणजे माफ करा, अभिजित करंजुले गटनेते यांचं जे त्यांच्या याच्यात जे जिल्हाधिकारी दिलेले पत्र जे आहे त्याच्यावरती स्पष्टपणे पक्षांची नावं दिसत आहेत। कालच्या ठाण्यामध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीत देखील त्यांनी हे स्पष्ट केले की अशा पद्धतीचा अलायन्स मान्य नाहीये। पण यानंतर देखील आता 12 नगरसेवकांचा प्रवेश जो आहे तो भाजपात घेतला जातोय। मग हा कोणाच्या सांगून घेतला जातोय आणि कशा रीतीनं हा प्रवेश होणार आहे हे देखील पाहावं लागेल। पण एक अंबरनाथ विकास आघाडी ही हिला आता मान्यता मिळालेली आहे। त्याचं एक पत्र जे आहे ते मान्यतेचं पत्र मान्यता मिळालेली आहे। आता त्यानंतर पक्षप्रवेश कशा प्रकारे होतो ते पाहावं लागेल। तुमचा धन्यवाद अजित, आपण दिलेल्या माहितीसाठी। अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झालेली आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये विजय झालेले काँग्रेसचे सर्व 12 नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। या निर्णयामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलाय, तर तिथं आता भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचंही बोललं जात आहे। हे नगरसेवक कोणत्याही सत्तेच्या लालसेपोटी नव्हे तर केवळ अंबरनाथच्या विकासासाठी भाजपसोबत येत आहेत। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये हा अधिकृत सोहळा पक्षप्रवेशाचा पार पडेल। नगरसेवकांसोबतच काँग्रेसचे अनेक आजी माजी पदाधिकारी देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असं भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं। सर्वच्या सर्व नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी सर्वच्या सर्व पदाधिकारी हे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश। सर्व काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत त्यांनी आमच्याबरोबर सत्तेसाठी बरोबर आलेले नाहीत, तर त्या भागातील असणारे लोक आहेत, जे असणारे नागरिक जे आहेत त्या नागरिकांच्या असणाऱ्या जे तिथली असणारी विकास कामं ज्यांची त्यांनी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आता ते आमच्याबरोबर आलेले